नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत नामदेव महाराज यांच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत। संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते। त्यांचे आडनाव रेळेकर असे होते। ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक। त्यांनी भाषांमध्ये काव्ये रचली। शिखांच्या गुरुग्रंथ साहिबातील चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते आद्य प्रचारक होते। त्यामुळेच पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आजही त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत। संत नामदेव हे पंजाबी आणि महाराष्ट्रीयन लोकांमधील एक प्रेमाचा दुवा आहेत। नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 ला झालेला आहे। भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले। वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले थोर संत आहेत। आपल्या कीर्तन कलेमुळेच प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता। संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली। भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने केले। दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता। दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता, म्हणजेच ते शिंपी होते। यांच्या अगोदरच्या 7व्या पिढीतील पुरुष यदुशेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते। सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी म्हणजेच नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्मगाव। नामदेवांचा जन्मप्रभाव नाम संवत्सरात शके 1192 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला। संत नामदेवांना 80 वर्षांचे आयुष्य लाभले। त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले। त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली। संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता। याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते। या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले। पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे 4 पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता। त्यांच्या कुटुंबात एकूण 15 माणसे होती। स्वतःला नामियाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातीलच एक सदस्य होत्या। संत नामदेवांची अभंगगाथा सुमारे 2500 अभंग असलेले सुप्रसिद्ध अभंगगाथा आहे। त्यांनीच शौरसेनी भाषेमध्ये काही अभंग रचना केलेल्या आहेत। त्या सुमारे 125 पदे असलेल्या आहेत। त्यातील 62 अभंग हे नामदेवजी की मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये गुरुमुखी लिपीत लिहिलेले आहेत। संत नामदेवांनी आदी, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथांतील 3 अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितलेले होते। कीर्तनामध्ये अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे। यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते।
नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, अशी त्यांची योग्यता होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपलेसे वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान करतात. पंजाबातील शब्द कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे. घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर देखील उभारलेले आहे. बहोरदास, लड विष्णू स्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होते. राजस्थानातील शीख बांधवांनीही देखील नामदेवांची मंदिरे उभारलेली आहेत. संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणी धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यामध्ये त्यांनी धन्यता मानलेली होती. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 मध्ये पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एक वाक्यता दिसून येत नसली तरी देखील संत नामदेव हे प्रत्येक वारकरी असलेल्या माणसांमध्ये लोकप्रिय आहेत आणि नेहमीच वंदनीय आहेत. त्यांची कीर्तने भारतभर होत होती. नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की आज देवाला प्रसाद तू दाखव म्हणून. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा देव तो नैवेद्य खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. त्यासोबत अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते की कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागले होते. तसेच एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असताना मंदिरात भजन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवणी केली. त्यांच्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी त्यांनी करण्यास सुरुवात केली. नामदेवांची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर अक्षरशः फिरवून दक्षिणाभिमुख केले. त्यावरूनच त्यांची योग्यता आपल्याला पाहायला मिळते. आज तागायत ते मंदिर पूर्वाभिमुख नसून पश्चिमाभिमुखच आहे. महाराष्ट्रातील शिंप्यांच्या एका पोटजातीला नामदेव शिंपी देखील म्हटले जाते आणि हेच त्यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये स्मारक आहे. पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिलेले आहे. त्यासोबत पुणे विद्यापीठामध्ये एक संत नामदेव अध्यासन आहे आणि त्या सभागृहाला संत नामदेवांचे नाम दिलेले आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी संत नामदेवांचे एक मोठे स्मारक आहे. पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. घुमान गावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले होते. तर मित्रांनो, ही होती संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी बांधवांमध्ये या चॅनेलला प्रमोट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.